वेळात येईल आपण ती जाणून घेऊ। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळालेला होता। अश्विन, एक छोटी कमेंट आपण गेस्टची घेऊयात। आताची जी स्थिती आणि खास करून निर्णायक टप्प्यांमध्ये जे उमेदवार पुढे होते मगाशी ते आता पिछाडीवर जाताना दिसतात, हे चित्र कसं बघताय तुम्ही? मला असं वाटतं की आता ज्या टप्प्यावरती फेऱ्या आहेत ते पाहता युतीला राज्यामध्ये 16 ठिकाणी युती आघाडीवरती आहे आणि आघाडी जी आहे, आघाडी गट जो आहे तो 31 वरती आहे। मला वाटतं की पूर्वी जे चित्र उभं केलं होतं ज्याला आपण एकतर्फी म्हणतो तर तसं नाही आहे। मी मगाशी म्हटलं की काटेकी टक्कर होईल या सगळ्या याच्यात। मगाशी मी एक मुद्दा उपस्थित केला होता आणि तो अर्धवट राहिला होता कारण ज्ञानदानी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला सांगितली होती। तो मुद्दा असा आहे की आत्ताच सावंतांनी नीती अनितीच्या संदर्भात ते बोलले। मला वाटतं लोकांना चांगल्या गोष्टीचं लोक स्वागत करतात। जसं उज्ज्वल निकम राजकीय पार्श्वभूमीच्या कुठल्याही वलयात नसणारे पण मुंबईतून उभे राहिले, बीजेपीने त्यांना उभं केलं आणि चांगल्या पद्धतीनं आत्ताच्या फेरीपर्यंत ते आघाडीवरती आहेत। आता जर या देशातल्या सध्याच्या सगळ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेतली तर साधारण 8000 उमेदवार जे देशातले उभे राहिले आहेत त्यातले 1643 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। मला वाटतं अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती उज्ज्वल निकमांसारखा एक चांगल्या विचाराचा लोकांमध्ये आदर आणि आपुलकी, कारण आदर असणं आणि आपुलकी असणं ह्या दोन्हींचं ज्याला आपण संमिश्र म्हणतो, अशा व्यक्तीही या राजकीय प्रवाहात येत आहेत आणि त्यांना या ठिकाणी आघाडी मिळते। मला वाटतं हा सगळ्यात मुद्दा आहे आणि त्याही बरोबर मला आणखीन एका या मुद्द्याचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की ही जी निवडणूक आहे, मगाशी ज्ञानदानं सांगितलं, ही निवडणूक नुसती मतांची निवडणूक नाही, तर ही निवडणूक या राज्यातल्या कुटुंब कलहापासून पक्षांच्या फोडीपर्यंत आणि पक्षांच्या या सगळ्या स्थित्यंतरापर्यंत खरं त्यामुळे भावनिक मुद्दे होते, त्याच्यानंतर सामाजिक मुद्दे होते, अनेक मुद्दे समोर आलेले होते। काही ठिकाणी जातीय समीकरणं देखील बघायला मिळालेली होती आणि त्याच्यानंतर जे निकाल आहेत ते आपल्या समोर आहेत, कल आपल्या समोर आहेत, किंवा निकाल काही वेळामध्ये येतील। महायुती 15 आणि महाविकास आघाडी 32 असा राज्यातला सध्या कल आहे। आणि 2014 आणि 2019च्या निवडणुकांनंतर आता 2024च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा गाठत नाही। एनडीएने तो आकडा नक्कीच गाठलेला आहे, पण भाजप स्वतःच्या बळावर स्वतःच्या जीवावर 272ची मॅजिक फिगर गाठत नाहीये। त्यामुळे देशाचं राजकारण बदलणार का, त्याचे राज्यातही काही परिणाम होणार का? कारण राज्याचं चित्र आकड्यांच्या बाबतीतलं अजिबातच महायुतीच्या फेवरमध्ये नाही। पुढच्या विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला विश्लेषण करायचे। आणखी काही मतदारसंघातले चुरस असलेल्या मतदारसंघातले ताजे आकडे जाणून घ्यायचे आहेत, पण छोट्याशा ब्रेक नंतर।